नालासोपाऱ्यात अन्न व औषध प्रशासनाने गुटखा विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे। गुटखा आणि सुगंधित सुपारीजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पानटपऱ्या व दुकानांवर एफडीएच्या पथकांनी छापे टाकले। या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत। वसई तालुक्यात एफडीएची 7 ते 8 पथके तैनात करण्यात आली असून गुटखा विक्री करणाऱ्या दुकानांवर सातत्याने धाडी टाकल्या जात आहेत। कारवाई दरम्यान 4 ते 5 दुकानांमध्ये गुटखा आढळून आला। संबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणारी दुकाने सील करण्यात आली आहेत। दरम्यान गुजरातमधून येणाऱ्या गुटख्याच्या संभाव्य वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी टोल नाक्यांवर विशेष पथके तैनात करण्यात आल्याची माहिती एफडीए अधिकाऱ्यांनी दिली आहे। सर, जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय आयुक्ताच्या आदेशाने की सगळीकडेच गुटख्याची कारवाई सुरू आहे। मी गौरी यशवंत जयसिंगपुरे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, पालघर। आम्ही आता पूर्ण ऑफिसचे जे आहेत माननीय भोळे साहेब आहेत, माननीय तोत्रे मॅडम आहेत, माननीय ऐश्वर्या मॅडम आहेत, सगळेजण आम्ही सोबत संयुक्त कारवाई करत आहोत। आणि इकडे नालासोपारा ईस्ट मध्ये सुद्धा आम्ही आलो आहे। इथे जितके पानटपरे आहेत ते सगळीकडे आम्ही इथला जो तंबाखू आहे, तंबाखू, सुगंधित सुपारी वगैरे जे काही गुटखा म्हणजे बॅन आहे, आम्ही तो सगळं गोळा केलेला आहे आणि आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये चाललोय। पण एकूण किती पथक तुमची या ठिकाणी कारवाईसाठी आले? पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर पथकं चालू आहे। आता इकडे पालघर 1 आणि पालघर 2 मध्ये आमच्या जवळपास 6 ते 7 पथकं आहेत जे काम करतात। आतापर्यंत किती रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे आणि किती माल भेटलेला आहे? किती दुकान सील केले? आतापर्यंत सर बरेचसे दुकानं सील केलेले आहेत पालघर 1 आणि पालघर 2 मधून। आता सध्या इथे आम्ही 4 टपरा सील केले आहेत आजच्या कारवाईमध्ये आणि मागच्या हप्त्यापासून बरेचसे दुकानं सील केलेले आहेत। नागरिकांना काय आव्हान करतात? नागरिकांना हेच आवाहन करा की जिथे पण काही अन्नामध्ये भेसळ तुम्हाला दिसत आहे, तुम्ही टोल फ्री नंबर जे जारी केलेला आहे त्या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल करा आणि तिथे नक्कीच तुमची जे काही कंप्लेंट आहे ती नोंदवा। तिथे आम्ही नक्कीच तिथे येऊन कारवाई करू। मॅडम, ही पथकं टोल नाक्यावरती का तैनात करण्यात येते? कारण की हा सगळा जो मुद्देमाल सर, टोल नाक्यावरती पण सर रोज चालू आहे सर आमच्या कारवाई। रात्री आमचे ज्या सहकारी आहेत तर सकाळी 6 वाजेपर्यंत टोल नाक्यावरती आहेत, गाड्या पकडण्याचा प्रयत्न करत आहेत। बट दोन्हीकडनं आहेत त्या गोष्टी की आम्ही अधिकारी म्हणून काम करतोय, पण जे ज्यांच्याकडे गुटखा मोठ्या प्रमाणात आहे ते लोक पण तिथे शातीर आहेत, त्यांना पण ते लगेच माहिती मिळून जातं की अधिकारी लोक इथे येतात म्हणून, तर ते पकडण्यासाठी थोडं आव्हान जाते आम्हाला, पण आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय आणि मुद्देमाल घेतोय।